खोटं बोलून आपण समोरच्या माणसाला फसवतोय की नाही ते नंतर बघू, पण पहिला मोठा धोका कुणाला असतो माहितीये का? आपल्याच मेंदूला. तुम्ही कधी कोणाला म्हणाला आहेत का की नाही हो मला अजिबात राग आलेला नाहीये, पण आतून तुम्ही उकळत असता आणि तुमच्या प्रेशर कुकरच्या ऑलरेडी 3 शिट्ट्या झालेल्या असतात. किंवा मी गोड अजिबातच खात नाही आणि रात्री फ्रीज मधले गुलाबजाम मात्र रहस्यमयरित्या गायब झालेले असतात. कारण प्रत्येक खोटं बोलताना मेंदूच्या आत एक छोटासा अलार्म असतो, सावधान काहीतरी गडबड आहे. पण जर रोज रोज खोटं बोलण्याची सवय लागली तर तो अलार्म हळूहळू बंद पडायला लागतो आणि मग माणूस खोटं बोलत नाही, खोटं बोलणं त्याचा स्वभाव बनतो, डिफॉल्ट सेटिंग बनतं. छोटं छोटं खोटं आपण सगळेच कधी ना कधी बोलतो, पण जर रोज खोटं बोलायची सवय झाली तर त्याचा परिणाम फक्त आपल्या नात्यांवरती नाही तर थेट मेंदूवर, आपल्या स्ट्रेसच्या लेवलवर आणि दीर्घ आयुष्यावरही होऊ शकतो. खोटं बोलणारी लोक लवकर गचकतात. म्हणजे आपण म्हणतो ना खोटं बोललास तर देव शिक्षा देईल, देव खरंच शिक्षा देतो. कारण असं रिसेंट जे संशोधन झालंय तेच सांगतंय. संशोधन काय सांगतं? खोटं बोलताना आपल्या मेंदूतला अमायगडाला नावाचा जो भाग आहे तो ऍक्टिव्ह होतो आणि हा भाग काय करतो तर भावना, भीती आणि आपलं जे काही डिस्कम्फर्ट आहे त्याच्याशी जोडलेला असतो. म्हणजे पहिलं खोटं बोलताना आतून एक हळूच आवाज येतो, अरे हे तू काही बरोबर केलेलं नाही. पण खरी धोक्याची गोष्ट पुढे आहे. UCL आणि ड्यूक युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी पाहिलं की माणूस पुन्हा पुन्हा स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलू लागला तर अमायगडालाची प्रतिक्रिया कमी कमी होत जाते. हा भाग परिणामकारक राहत नाही, तसा तो काम करणं बंद करतो. आणि सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर पहिल्यांदा खोटं बोलताना आपल्याच मनाला बोचणी लागते, टोचायला लागतं. दुसऱ्यांदा बोलताना थोडं कमी टोचतं आणि नंतर मेंदू म्हणतो चालायचंच, हाच आपला पॅटर्न आहे खोटं बोलायचा. म्हणून छोटी छोटं खोटं कधी कधी मोठ्या खोट्याची रिहर्सल बनतात. आणि खोटं बोलणं मेंदूसाठी फार महाग असतं, कारण मग मेंदूला सतत लक्षात ठेवावं लागतं आपण याला काय सांगितलं, आपण त्याला काय सांगितलं, आधी काय सांगितलं, आता कव्हर अप करायला काय सांगायचं. म्हणजे मेंदूचा डेटा पॅक हे सगळं खोटं सांभाळण्यातच खर्च व्हायला लागतो. आणि यामुळे होतं काय, आपली तणावाची लेवल, स्ट्रेस लेवल वाढू शकते, झोप बिघडू शकते, आपल्या ब्लड प्रेशरवर देखील परिणाम होऊ शकतो आणि मन कायम लो ग्रेड टेन्शन मध्ये राहतं. लो ग्रेड टेन्शन म्हणजे असं टेन्शन ज्याचा आपल्या दैनंदिन व्यवहारावरती काही परिणाम होत नाही जास्त, परंतु आतल्या आत आपण म्हणतो ना आपलं मन खात राहतं, तसा प्रकार होऊ लागतो. आता दीर्घायुष्याचा अँगल काय तो बघा. दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी फक्त चालणं, आहार आणि औषधं महत्वाची नाहीत, विश्वासाची नाती सुद्धा तितकीच महत्वाची आहेत. त्यामुळे हार्वर्डच्या दीर्घ अभ्यासात वारंवार एक गोष्ट दिसली, ज्यांची नाती चांगली, विश्वासाची आणि जवळची असतात त्यांचं आयुष्य अधिक आनंदी आणि आरोग्यदायी असण्याची शक्यता जास्त असते. आणि खोटं काय करतं ते याच विश्वासाला तडा देतं, थोडं थोडं रोज कुरतडत जातं. आणि खोटं पकडलं तर वाद होतो, मग त्यातनं काही बऱ्याच गोष्टी येतात. पण खोटं जरी पकडलं गेलं नाही तरी मनातलं अंतर वाढत जातं, कारण समोरच्या व्यक्तीला अंदाज येतो की हा माणूस खोटं बोलतोय. म्हणून प्रामाणिकपणा म्हणजे फक्त चांगला संस्कार नाही, तो आपल्या मेंदूचं आरोग्य, आपल्या तणावाचं नियंत्रण, स्ट्रेस कंट्रोल, आपले नातेसंबंध आणि दीर्घायुष्याची एक स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे आजपासून एक छोटा प्रयोग करा. जिथे शक्य आहे तिथे गोड खोटं बोलण्याऐवजी, छोटं खोटं बोलण्याऐवजी शांतपणे खरं बोला. मला जमणार नाही, मला थोडा वेळ अजून हवा आहे, किंवा माझ्याकडून ही चूक झाली, किंवा तत्सम काही. ही वाक्य सुरुवातीला कठीण वाटतात, पण आपलं मन हलकं ठेवतील, नाती स्वच्छ ठेवतील आणि मेंदूला नको असलेल्या त्रासापासून, टेन्शनपासून, तणावापासून वाचवतील. लक्षात ठेवा, खोटं बोलून आपण कधी कधी एखाद्या परिस्थितीतून तरून जातो, सुटून जातो, पण खरं बोलून आपण आपलंच मन, आपलाच मेंदू आणि आपलीच नाती वाचवतो. आता मला एक खरं खरं सांगा, तुम्ही कधी मी जवळच पोहोचलोय, 5 मिनिटातच पोहोचतोय असं बोलून घरातच निवांत होतात का? कमेंटमध्ये तुमचा असा मजेशीर अनुभव लिहा, पण यावेळी प्रामाणिकपणे. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा, जास्त करून जे लोकांना अशी छोटी छोटी खोटी बोलायची सवय आहे. आणि जर आपण गोल्ड इज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.